भाजी आता चिरू राहिले, आता भाजी करणार बाबाची. नमस्कार मंडळी, आज करणार आजी कांद्याची भाजी एकदम गावरान पद्धतीने. म्हणजे भाजी कालवण्यासाठी काही नसल्यामुळे आजीला आता काही उपाय नाही. आणि आताच मकाच्या वावरामधून ती पहिले कांदे होते ना, तेथून आजी घेऊन आलेले आहे. कांद्याची पाते बघा, थोडे मोठे कापताय पण मस्त होणार आहे. कडू आले आजीच्या डोळ्याला बाबा, आजींच्या डोळ्याला कडू आलेले आहे. आजीने अशा प्रकारे व्यवस्थितपणे भाजी बारीक केली आहे. या ठिकाणी अजून मस्तपैकी बारीक करायचं काम चालू आहे. कांद्याची भाजी होणार एकदम चुलीवरती. बघा इकडे चुलीवरती पाणी तापतंय. हे बघा आजी अशा पद्धतीने मस्तपैकी कढईमध्ये टाकू राहिले. बारीक करायची, पहिल्यांदा ती घाण राहते ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे. आणि इथे मस्तपैकी बारीक करून घेतलेली आहे आता आजीने भाजी. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून ती स्वच्छ निघली पाहिजे. काही फवारे मारायला राहतात शेतामध्ये, वावरांमध्ये ना, त्याच्यामध्ये तणनाशकचे, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला भाजी धुवून घ्यायची आहे. आता आजीची पूर्ण भाजी कापून झालेली आहे. आता मी याच्यामध्ये पाणी ओततोय, जेणेकरून भाजी आपली स्वच्छ निघली पाहिजे. तिला काही वेळेस घाण लागेल राहते फवाऱ्यामध्ये ना, काही वेळेस फवारे मारतात, त्याच्यामुळे स्वच्छ. बास काजू टाकू हे बघा आजी आता मस्त भाजीला दाबून घेत आहे. आणि इकडे कढई ठेवलेली आहे. आता ते कढईमध्ये टाकायची आहे भाजी. व आजीनं टाकली आहे भाजी. अशा पद्धतीने टाका तुम्ही पण. आज काय चुलीला एवढा खास जाळ नाही लागू राहिला. बघा अशा पद्धतीने घाण निघते आणि कडूपणा जास्त त्याच्यातली तो पण निघतो भाजीतला. आणि इथे कढईमध्ये भाजी टाकलेली आहे. आता सगळी भाजी टाकल्यानंतर कढईमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे, जेणेकरून काय झालं पाहिजे ना आजी, तिचा दबली पाहिजे खाली व्यवस्थितपणे ती दबली पाहिजे. म्हणजे ती बारीक अशी वाफाने दाबली पाहिजे ना. बारीक सुकी करणार एक पातळ भाजी होणार आहे ही, एकदम चुलीवरची मस्तपैकी. हे बघा एका बाजूला भाजी शिजते आणि इकडं आपल्या मिरच्या खुडून घ्यायचं काम चालू झालेलं आहे आजींचं. हे बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे आता आजीने. अजून मिरच्या घ्यायच्या नाही, वजन वाटतं. हे बघा मिरच्या खुडून राहिल्या त्या. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे. ती वाफ दाबलेली, कारण की ती बारीक झाली पाहिजे. दाबून घ्या तिला व्यवस्थितपणे. या ठिकाणी आता आजीने शेंगदाणे काढलेले आहे बघा झाकणामध्ये. पहिल्यांदा मिरची वाटून घेणार, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकणार ना आजी. बघा आता आजींनी भाजी खाली घेतलेली आहे थाटामध्ये, जेणेकरून काढून घ्यायची ना आजी. त्याच्यानंतर काय करणार हा का. हे बघा आता पुन्हा कढई ठेवलेली आहे आणि भाजी आपण बिना काही करता ती फक्त शिजत ठेवली होती चुलीवरती. हे बघा आजी आता 3 वगैरे तेल कशा टाकताय. अशा पण तुम्हाला घरातील माणसानुसार भाजीला तेल टाका. त्याच्यानंतर इकडं आजीनं बारीक करून आणलेलं आहे आपले ते मिक्सरमध्ये मिरच्या आणि शेंगदाणे. हे बघा आता आजी तेल टाकल्यानंतर पुन्हा भाजी टाकू राहिलेली आहे. परतून घेण्यासाठी आजीने केलेलं आहे असं. आजीने व्यवस्थित भाजी परतून घ्यायचं काम चाललेलं आहे बघा. त्याला परतून घेतल्यावर भाजीला चव येते असं आजींचं म्हणणं आहे. आताच ऐकलं असं तुम्ही. चुलीवरून खालून जोरदार जाळ चालू आहे. हे बघा आता आजींनी मिक्सर मधून बारीक आणलेलं आहे. आता ते टाकताय आता मिरची. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ते हलवून घ्या. आणि एकदम म्हणजे भाजी बघा कशी दिसू राहिली पहिल्यांदाच. हे बघा आता आजी पातळ भाजी करणार आहे ना, जेणेकरून आता आजींनी पाणी वतलेलं आहे भाजीमध्ये. याशी मीठ टाकलं का आजी तुम्ही अजून? मीठ टाकायचं अजून आजींना. भाजीला बघा तेल पिन कसं चमकत आहे डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये लाईट येऊन. डाळीचं पीठ घालायचं घट्ट होती, जेणेकरून आता आजी पहिल्यांदा डाळीचं पीठ टाकणार आहे बघा.
शेंगदाणे शेंगदाणे टाकलेले आहे आणि डाळीचं पीठ, म्हणजे जेणेकरून भाजी थोडी घट्ट झाली पाहिजे. हे बघा, थोडंसं टाका, नकळत बघा, म्हणजे चवाला येते भाजी, चवाला येते भाजी आणि त्याच्यातला आरक उतरतो, म्हणजे मस्त लागते खायला. बघा किती घट्ट वाटायला लागली टाकले. अजून आजी भाजी वाढवताय जेणेकरून माणसाईचं पण भागलं पाहिजे ना. दिवसभर लागत नाही बाबा. या भाजी म्हणजे 2-4 माणसाला दोनदा जेवायचे, 4-5 वेळा, म्हणजे जेणेकरून भाजी पुरली पाहिजे. एकदम चुलीवरची भाजी होती. आणि आता ही 5 ते 10 मिनिटं आपल्याला मस्तपैकी उकळेपर्यंत त्याच्यातला आरक उतरवतो, उकळून द्यायचे. आणि आता आजी त्याच्यामध्ये आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकणारच आहे. बघा, जाडं मीठ टाकताय आजी. ते संपानं तर काय करतो, आजींनी जाडं मीठ आणलं होतं कुठून तरी, ते संपाने, त्याच्यामुळे ते भाजीला बरोबर वापरत. आणि अशा पद्धतीने मीठ टाका जेणेकरून भाजी पण चांगली लागली पाहिजे. नाही तर तुम्ही मीठ टाकायचं लक्षात ठेवून आखी भाजीची चव जाऊ शकते. आता ही भाजी आपल्याला 5 ते 10 मिनिटं चांगली गरम उकळून द्यायची आहे, होऊन द्यायची आहे गरमागरम, मस्त खायला म्हणजे चव येते भाजीला. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.